हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी आरजे प्रिया, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनी सुरुवात करूया चांगल्या आणि प्रेरणादायी विचाराने. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. या विचारावरून इतकंच लक्षात येतं की नेहमी सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारांनी आपल्याला अपयश तर नक्की येतच, पण याशिवाय या नकारात्मक विचारांचा त्रास होतो तो वेगळाच. या विचारधन या सत्रानंतर सो लिसनर्स, ऐकूया आजचं म्हणजेच 11 जुलैचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम दिनविशेष या सत्रात ऐकूया आजच्या दिवशी घडून गेलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1659 साली मुघल सेनापती अफजल खान यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून निघून प्रतापगडावर गेले होते. 1908 साली लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा त्यांना मंडालेच्या तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1950 साली पाकिस्तान देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचा सदस्य बनला होता. आजच्याच दिवशी सन 1979 साली अमेरिकेची अंतराळ प्रयोगशाळा स्कायलॅब ही रात्रीच्या वेळेस हिंदी महासागरात कोसळली होती. स्कायलॅब हे नासाचं पहिलं स्पेस स्टेशन म्हणजेच अंतराळातील प्रयोगशाळा. स्कायलॅब हे अमेरिकेचं पहिलं स्पेस स्टेशन 14 मे 1973 ला शक्तिशाली अशा सॅटर्न व्ही रॉकेटमधून सोडण्यात आलं होतं. जर तुम्हाला स्कायलॅब विषयीची सविस्तर माहिती ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकावं लागेल. चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनांकडे. आजच्याच दिवशी सन 1994 साली दिल्लीच्या पोलीस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला. आजच्याच दिवशी सन 2006 साली मुंबईमध्ये लोकल रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात नागरिक निधन पावले होते. तर मित्रांनो, या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहे. 1889 साली लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार, चित्रपट कथालेखक व सालिप संपादक नारायण हरी आपटे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1891 साली सुप्रसिद्ध संस्कृत व प्राकृत पंडित तसंच भंडारकर प्राच्य संशोधन संस्थेचे प्रमुख अधिकारी परशुराम कृष्ण गोडे यांचा जन्म झाला. सन 1902 साली भारतीय शीख राजकीय नेता व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेता आणि भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंह यांचा जन्म झाला. सरदार बलदेव सिंह हे भारत देशातील राजकारणी होते. भारताच्या घटना समितीचे सदस्य आणि स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इसवी सन 1952 आणि इसवी सन 1957च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. आजच्याच दिवशी सन 1921 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक व दलित साहित्यिक तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचा जन्म झाला. मित्रांनो, शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ हे आत्मचरित्र आणि 12 बलुतेदार हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. यांच्याविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्याकरता आमचं व्यक्तिविशेष हे सत्र न चुकता ऐका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी सन 1953 साली गोवा राज्याचे प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योग मंत्री, ऊर्जा मंत्री आणि अवजड उद्योग मंत्री तसंच गोवा राज्याचे मुख्यमंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना
खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहे. सन 1994 साली परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा राणे यांचं निधन झालं. सन 2003 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कादंबरीकार, गुप्तकथा व लघुकथा लेखक तसंच वृत्तपत्र, स्तंभ व कविता लेखक सुहास शिरवळकर यांचं निधन झालं. सुहास शिरवळकर यांचं दुनियादारी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. आजच्याच दिवशी सन 2009 साली महाराष्ट्रीयन मराठी भावगीत गायक व कवी शांताराम नांदगावकर यांचं निधन झालं. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने या सगळ्या व्यक्तींना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता किंवा मग अँकर FM, स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. मित्रांनो, याचबरोबर आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरु हे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस सुद्धा आहेत. तेव्हा हे पेजेस नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो देखील करा. श्रोते हो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, जन्मदिवस, स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.